नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आवाज महाराष्ट्र एसपी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. कॉमेडी कलाकार सिद्धार्थ सोनवणे ज्युनियर भाऊ कदम आवाज महाराष्ट्र एसपी न्यूज चॅनलवर. नमस्कार, आवाज महाराष्ट्र एसपी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे जानीमानी असे मिमिक्री मॅन सिद्धार्थ सोनवणे साहेब, त्यांना भाऊ कदम म्हणजे ज्युनियर भाऊ कदम या नावाने त्यांची ओळख आहे. तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार सर. प्रथम आपल्या चॅनलला आपण माझी मुलाखत घेत आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. हा सर, तर ही मिमिक्री करता तुम्ही, तर ही मिमिक्री ज्यावेळेस करतात तर ही मिमिक्रीला सुरुवात कशी केली सर तुम्ही? एकच सांगू इच्छितो सर मी, हम जब पैदा होते हैं ना तो भगवान हमारे रास्ते पहले से ही तय करके रखता है की कोणसा आदमी किस राह पर जाने वाला आहे. तर काय असतं की आम्ही जन्म घेण्याच्या पहिले आमची अर्धी भाकर तयार असते सर. आम्ही काही गोष्टी करू शकत नाही, कारण मी बाकीचे बरेचसे जॉब करून बघितले, कंपनी जॉब करून बघितले, ड्रामा टीचर होतो, पण मनच लागलं नाही सर. आपल्यासाठी एक रास्ता परमेश्वराने दिलेला होता आणि तोच रास्ता आपल्यासाठी आहे, एवढा आहे. आणि कलेवरच उदरनिर्वाह करतो, कलेवरच माझं घर चालतं आणि 18 वर्षापासून कलेवरच जगतोय सर मी. तर सर तुम्ही भाऊ कदमची मिमिक्री करतात, म्हणजे अनेक आवाज काढतात, अनेक नटांची तुम्ही आवाज काढतात, त्यांची नक्कल करतात, एक नकलाकार आहात तुम्ही. तर आता तुम्ही आता तुमचे किती शो झालेले आतापर्यंत? महाराष्ट्रामधून व महाराष्ट्राच्या बाहेर 7200 प्रयोग आतापर्यंत झालेले आहेत सर माझे. शाळा, कॉलेज, क्लासेस मार्फत. तर पूर्ण म्हणजे मी माझ्या जीवनाचा एक संकल्पच घेतलेला आहे की सर आपल्या आयुष्याने फक्त जे दुःखी लोक आहेत ना सर, 99% लोक दुःखी आहेत, त्यांना हसवायचं आहे फक्त. इतकं हसवायचं ना की त्यांचं दुःख कुठेतरी कमी झालं पाहिजे, एक हा उद्देश हाती बाळगलेला आहे सर. आणि आतापर्यंत जेवढं आयुष्य माझं हसवण्यामध्ये गेलं, यानंतरही हसवण्यामध्ये जाईल एवढी अपेक्षा आहे सर. तर सर तुम्ही तुमचं आयुष्य हसवण्यामध्ये घालवणार आहात, तर लोकांना तुम्ही हसवतात. तर मला एवढंच विचारायचं आहे की आतापर्यंत या समाजाची सेवा करता तुम्हाला किती पुरस्कार भेटले आतापर्यंत? सर आतापर्यंत महाराष्ट्रभरमधून व महाराष्ट्राच्या बाहेरून परराज्यामधून 26 पुरस्कार प्राप्त आहेत. हा 27वा पुरस्कार मला मिळाला कलेसाठी. कला क्षेत्रात 18 वर्षापासून काम करतोय, 150 प्रकारची मिमिक्री करतो, लोकांना खूप हसवलेले सर मी आतापर्यंत. पूर्ण आयुष्य मी कलेच्या नावाने समर्पित केलेलं आहे सर. माझे गुरु आहेत राजू श्रीवास्तव, ऐशान कुरेशी, सुनील पाल, VIP, त्याच्यानंतर आपले जॉनी लिव्हर, हे माझे गुरु आहेत सर. या लोकांना मी पाहून शिकलो, हे माझे आयडॉल आहेत. आणि यांच्यामुळे मी राजू श्रीवास्तव सोबत 2022ला जेव्हा भेटलो मी 22 ऑक्टोबर 2022ला ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस राजू श्रीवास्तव सोबत मी 4.5 तास बसलेलो होतो. आणि त्यांनी मला म्हणजे दुबईसाठी ऑफर केलं होतं की आपण दुबई जाऊया, कारण तुम्ही छान कलाकार आहात, माझ्यासोबत राहा, माझ्या राजू श्रीवास्तव नाईटमध्ये काम करा, भरपूर तुम्ही काही करू शकतात. त्यांनी माझं काम, माझं कला बघितल्यानंतर भरपूर त्यांनी मला राजू श्रीवास्तव नाईटमध्ये सुद्धा एक संधी दिली आणि मी तिथं सुरुवात केली सर छानपैकी. दुबईला पण त्यांच्यासोबत जाणार होतो, पण अकाली त्यांचं निधन झालं, त्यामुळं कुठेतरी थांबलं सर. खूप म्हणजे राजू श्रीवास्तवच्या बरोबर तुम्ही काम करणार होते, त्यांच्याबरोबर दुबईला जाणार होते, पण काळाने घात घातला आणि राजू श्रीवास्तव आपल्यामध्ये नाहीये. तर असो, तर आता तुम्ही नवीन शो, आता नवीन काही डेव्हलप केलंय का शो मध्ये? सर मी महिलांपर मेकअप जो असतो ना माझा, बरं का, महिलांपर मेकअप घेत असतो मी, कारण नारी शक्ती ही महान आहे आपल्या जगात आणि तिचा आम्हाला अभिमान आहे सर. कारण आमच्या आयुष्यात आहे ना, आम्ही काही जरी बनत असलो तर त्यांचा खूप मोठा वाटा आमच्या आयुष्यात आहे. ती माय बनून येते, ती बहीण बनून येते, ती बायको बनून येते, ती अनेक नाते निभावत असते सर. एक सुंदरसा एक आयटम आहे, थोडासा आपला जास्त वेळ नाही घेता, थोडासा वेळ घेतो. म्हणजे मेकअप करताना कशा प्रकारे मेकअप करतात महिला, सुंदरची कॉमेडी आहे सर. माझ्या कार्यक्रमाची रिक्वायरमेंट जास्त करतात लोक आणि तोच आयटम आपल्या समोर मी सादर करतो. तर मेकअप करताना शहरातली मायमौली आरशात बघून त्याला दिखला जा एक आणि ग्रामीण भागातली मायमौली झटपट तयार होते, टिपिकल प्रकारचा मेकअप करते बघा. मेकअप करताना गाणं गुणगुणवते अशा प्रकारे.
मी कशाला आरशात पाहू रे, मी तर माझ्या स्वप्नाची राणी रे, हा मी तर माझ्या स्वप्नाची राणी रे, चल दिखला जा कबा आजा आजा एक आजा 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 जला दिखला जा. काही काही माऊला जीवा पण करतात बघा. एक एक आजा आजा गोरी है कलैया तुला दे मुझे हरी हरी चूड़िया, अपना बना ले मुझे बालमा, गोरी है कलैया. थँक्यू. तर हे होते सिद्धार्थ सोनवणे साहेब, भाऊ कदमजी. धन्यवाद. आवाज महाराष्ट्र एसपी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.